आत्ता अवघ्या काही क्षणांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे मतमोजणी केंद्राच्या दिशेने निघालेले। तत्पूर्वी आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। खैरे साहेब, तुम्ही ज्या शहराचे 4 वेळा खासदार होतात, आज पुन्हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे। आता काही वेळात मतमोजणी सुरू होणार आहे, काय मनात भावना आहेत तुमच्या? मतमोजणी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून कसं धडधड होतं ना की काय करायचं। जरी समजा सर्व चॅनल्सनी आपण सर्वांनी असे दिले ते की मी आघाडीवर आहे म्हणून थोडासा रिलीफ आहे, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण ओव्हर कॉन्फिडन्स जात नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण देवाचं नामस्मरण करून पुढे जायचं। तर आज आपण देवाचं नामस्मरण करून पुढे जायचं आणि बरोबर सर्व तिथले कार्यकर्ते पदाधिकारी आलेत का नाही आले पाहून त्या ठिकाणी तिथेच थांबणार नाही, कुठे जाणार नाही। कारण काय, शेवटी मागच्या वेळेस काही चूक झाली होती ती चूक होऊ देणार नाही आता यावेळेस। म्हणजे आज दिवसभर तुम्ही मतमोजणी केंद्रावर असणार आहात? दिवसभर असणार, मी दिवसभर असणार। विजयाची खात्री आहे 100%। कारण शिवसेना पक्ष म्हणून आणि उद्धवजी ठाकरे त्यांचं आत्ताच झूमवर चर्चा झाली आणि त्यांच्या बाबतीत जे काही आज महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे चांगलं आणि जबरदस्त, त्यांचा तो वातावरणाचा फायदा आम्हाला होणार। शेवटी मी हे सांगेन की हे संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर हे फक्त माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे। त्यामुळे हा कोणी हिसकून घेऊ शकत नाही। मागच्या वेळेस ज्यांनी हिसकून घेतलं त्यांनी काहीच केलं नाही। त्याच्यामुळे आता मला परत लोकांनीच मागणी केली की तुम्ही उभं राहा आणि म्हणून लोकांच्या, जनतेच्या, मतदारांच्या आशीर्वादाने सर्व चांगलं होणार। आजच्या निकालामध्ये तुमच्यासमोर 2 आव्हान आहेत। मागच्या वेळेला जे इथून खासदार आले ते इम्तियाज जलील, त्यांचं तर तुम्हाला आव्हान होतंच, मात्र नवीन आव्हान म्हणजे तुमच्याच पक्षातले जे पूर्वीचे होते संदीपान भुमरे, त्यांनीही यावेळेला तुम्हाला आव्हान दिलं। नाही, त्यांचं आव्हान आता काही उपयोगाचं नाही आहे। त्यांनी आम्हा पैसा वाटला, सगळं केलं, खूप पैसा वाटला, लोकांनी ते पैसे खिशात ठेवले। याने तरी कुठं स्वतःचे पैसे टाकले, याने तर खोके घेतलेले आहे, जाऊ द्या ना म्हणे। आणि म्हणून लोकांनी त्या ठिकाणी मला अनेकांनी सांगितलं, असंच सांगितलं, आम्ही पैसे घेतो, आम्हाला तुम्ही रोखू नका, आम्हाला ते पैसे आम्ही काही करू पण मतदान मात्र उद्धव साहेबांना करू। मग आज साधारणपणे 2-3 वाजेपर्यंत कल हाती येतील, 4 वाजता गुलाल उधळायला सुरुवात होईल। गुलाल कोणाचा? आता म्हणजे काउंटिंग कशी होती, काय होती, किती वेळ घेतात, काय घेतात, पण आम्ही असं वाटतं की 2-4 वाजेपर्यंत होऊन जाईल असं वाटतं। तुम्ही विजयी झाला तर अचानक गुलाल वगैरे उपलब्ध करता येणार नाही किंवा मिठाई? मी काय सांगितलं, मी सर्वांना सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपल्याला आपलं प्रमाणपत्र हातात येत नाही तोपर्यंत कोणीही काही करायचं नाही आणि प्रमाणपत्र हातात आल्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते करायचं। मग गुलाल वगैरे घेऊन ठेवलाय का, लाडू वगैरे? नाही, असतात लोक, तयारी नसतात लोक, म्हणे आपण आता अजिबात नाही वाटलं, कारण ते अपशकुन असतो, तो आधीच प्रमाणपत्र मिळायच्या आधी जर आपण गेलं तर अपशकुन असतो, म्हणून ते अजिबात तसं करायचं नाही। आपण प्रमाणपत्र हातात घेतलं की जबरदस्त घोषणा होईल आणि मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही असं जल्लोष करायचं सुरुवात करा। तर होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जे मतमोजणी केंद्राच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांना आजही ठाम विश्वास आहे की तेच विजयी होतील। त्यामुळे अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कळेल की नक्की कोण विजयी होणार आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।